नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत शुगरकेनच्या प्लॉटवर आणि ही जे रोप दिसायले तुम्हाला 130005 आहे आणि ही व्हरायटी असून याची आता आपल्याला प्लांटेशन करायचं आहे। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अशा हिशोबाने आपण आज रोप मागवलेला आहे। हे 3.5 रुपयाला रोप घरपोच येऊन पडलेला आहे। तर यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे की जमिनीची कल्टिवेशन नांगरटी आपण खोलवर करून घेतली, त्यानंतर रूटर मारून घेतलं, त्यानंतर सरी मारून घेतली आणि लॅटर आतरून आता त्या सरीमध्ये आपल्याला बेसल डोस टाकायचा आहे। तर चला आता बेसल डोस आपण तयार करूया। तर या बेसल डोसमध्ये काय काय घ्यायचं आहे? या बेसल डोसमध्ये आपल्याला घ्यायचं आहे नत्र स्फुरद पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रल्स। हे पहा मित्रांनो, आपण बेसल डोस तयार करण्यासाठी एका चवळ्यावर जवळपास 1 ट्रॅक्टर खत आपण घेतला आहे। या खतामध्ये काय काय आहे? या खतामध्ये शेणखत आहे, शेणखत घेतलं आहे, पूर्ण डिकंपोज झालेलं आपलं शेणखत आहे जुनं। हे पहा, डिकंपोज झालेलं शेणखत आहे। काही गांडूळ खत पण आहे, हे गांडूळ खत आहे, गांडूळ खत आहे, शेणखत आहे आणि याच्यावर आपण घेणार आहोत NPK नत्र स्फुरद पालाश, त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य आणि मायक्रोन्यूट्रल्स। अशा पद्धतीनं हा बेसल डोस आहे। याचा आपल्याला डेपो तयार करायचा आहे मित्रांनो। डेपोचा फायदा काय? डेपो जर तयार केला तर डेपोचा फायदा असा आहे की सरासरी आपण आपल्या शेतामध्ये जर समजा हे खत मिक्स करून टाकला, रासायनिक खत असाच जर वरून शिपून दिला तर तो खत फक्त 20% लागू होतो आणि डेपो बनवून जर समजा आपण खत दिला तर तो 80 ते 90% लागू होतो। म्हणजे फायदा याचा काय की जे प्रस्फुटन होतं रासायनिक खताचं, डिकंपोजिशन होतं आणि दाण्याची जे कंपाऊंडिंग असतं, दाण्याला केलेलं जे रासायनिक केमिकलचं कंपाऊंडिंग असतं ते कंपाऊंडिंग तुटतं, म्हणून इथं हे खत आपल्याला 80% आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यात गेल्यानंतर लागू होतो। तर आपल्याला असा डेपो खत तयार करून टाकायचा आहे। या डेपोमध्ये मिक्स करण्यासाठी आपण घेत आहोत नीमपेंड 100 किलो प्रति एकर। पहा, नीमपेंड प्रति एकर 100 किलो। यानंतर NPK मध्ये आपण घेत आहोत 19-19 NPK 19-19 प्रति एकर 100 kg, प्रति एकर 100 kg NPK 19-19 100 kg। त्यानंतर डिकॉम्पोजिशनसाठी आपण घेणार आहोत बॅक्टेरिया कल्चर, याला बायो पॉवर म्हणतात, 80-20 फार्मिंग शेतीशाळा। हे घ्यायचं आहे आपल्याला प्रति एकर 10 लिटर, प्रति एकर बायो पॉवर घ्यायचा आहे 5 लिटर आणि प्रति एकर ह्युमस घ्यायचा आहे, नॅचरल ह्युमस आहे हे 5 लिटर, म्हणजे हे दोन्ही मिळून 10 लिटर प्रति एकर 10 लिटर घ्यायचं आहे ह्युमस आणि बायो पॉवर। ह्युमस आणि बायो पॉवर, ह्युमसमध्ये नॅचरल नत्र स्फुरद पालाश, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर, जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन आहे आणि या बायो पॉवरमध्ये पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया म्हणजेच KMB, फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया म्हणजेच PSB आणि नत्र उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया ॲझोटोबॅक्टर आणि ॲसिटोबॅक्टर आणि डिकंपोजिशन करणारे काही बॅक्टेरिया आहेत त्यामध्ये। याचं रासायनिक खताचं प्रस्फुटन होण्यासाठी आपल्याला बायो पॉवर आणि ह्युमस हे दोन्ही पण कंटेन्स महत्त्वाचे आहेत। तर त्याचं डिकंपोजिशन होण्यासाठी आपल्याला डेपोमध्ये हे दोन बायो पॉवर आणि बायोमिक्स खूप महत्त्वाचे आहेत घटक। तर हे आपल्याला पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं आहे।
आपण ऊसासाठी बेसल डोस बनवत आहोत. बेसल डोसचा डेपो कसा तयार करायचा हा डेमो या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी पाहावा आणि तसाच बेसल डोसचा डेपोच आपल्या शेतामध्ये तयार करून घ्यावा. म्हणजेच जिथं 20% खतं लागू होतात तिथं 80% खतं कशी लागू करायची आपल्या पिकाला हे समजेल. टाकली हे करायचं कालवायचं का हे टाकून मिळावा नाही परचे. रासायनिक खत NPK टाकल्यानंतर पलटी मारून घ्या. पलटी मारल्यानंतर रासायनिक खत आपला शेणखतामध्ये, गांडूळ खतामध्ये, निंबोळी पेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल याची काळजी घ्या. त्याच्यानंतर हे आपलं कल्चर त्यावर टाकून द्या. अशा प्रकारे डेपो आपण तयार करून घेत आहोत ऊसासाठी. खत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यावर बायोपॉवर आणि ह्युमस टाकून द्या समप्रमाणात. मल्टिपल काढायचं बस आता टाक वरी उरलं टाकून टाका ही कॅन. इथे त्याला हिसळून घेऊ पुन्हा वास येते. डिकम्पोजर आपल्या हे ते त्यांचं हे ते बायोमिक्स ते मल्टिप्लाय सर बायोमिक्स ते मल्टिप्लाय करतात का आपल्याला ते करता येतं. एकदा करता येतं. एकदा करता येते. चौकोन पाणी मारून घेणे. फक्त याची दक्षता घ्या की पाणी खताच्या बाहेर वाहून जाता कामा नये. चौकोन पाणी मारून घ्यायचं. थंड होतं हे. थंड झाल्यानंतर 4 दिवस डेपो असाच झाकून ठेवायचा आणि 4 दिवसानंतर परत एकदा याला कल्टिवेशन द्यायचं. खालीवरी करायचं. खालीवरी केल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि एकदम कोरडं फटफट असेल तर त्याला थोडंसं पाणी मारून द्यायचं. आणि शेणकोंब तर स्लरी किंवा जीवामृताची स्लरी जर तुम्ही दिली तर अजूनच चांगलं.